नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद देशकरी. इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की महा ट्रान्सको एई 2022 एक्झामिनेशन झालेली आहे. याचा ॲनालिसिस आपण घेऊन आलेलो आहे, पण त्या ॲनालिसिस करताना आणि एक टेंटेटिव्ह प्रिडिक्शन जे कट ऑफ बद्दलचं आहे ते सांगताना याच्यामध्ये जे आता एक्झाम झालेली आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्या एक्झामिनेशन मधनं जी आता येणारी एक्झामिनेशन आहे ती म्हणजे महाजनकोची, त्याच्यामध्ये एई लेवल आणि जेई लेवल दोन्ही आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ज्या डिस्कॉमच्या जागा येणार आहेत, कारण ह्या ज्या एक्झामिनेशन आहे ह्या सुद्धा सेम ऑर्गनायझेशन घेणार आहे, म्हणजे IBPS घेणार आहे. मग त्या केसमध्ये ह्या एक्झामचा कसा उपयोग करून घ्यायचा, कारण ही तर एक्झामिनेशन झालेली आहे, तर त्या अनुषंगाने आपला फोकस असणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये पेपर अनालिसिस तर बघणारच आहोत, जो झालेला पेपर आहे. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपण एक टेंटेटिव्ह कट ऑफ जो कॅटेगरी वाईज आहे तो आपण सांगणार आहोत. आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपला फोकस असणार आहे की या परीक्षेचा महाजनको असेल किंवा महाडिस्कॉम असेल, याच्या पुढच्या ज्या एक्झामिनेशन येणार आहेत त्या एक्झामिनेशन साठी कसा फायदा करून घ्यायचा हे महत्त्वाचं बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एकूण पेपर पॅटर्न काय होता, बरोबर आहे. तर 150 प्रश्न होते, हे तुम्हाला स्पेसिफिकली सगळ्यांना माहिती आहे. सॉरी, त्याच्यामध्ये 130 क्वेश्चन्स आहेत, बरोबर आहे. 130 प्रश्नांसाठी 150 मार्क होते. याच्यामध्ये जो मोठा पार्ट होता तो पार्ट जरी ज्याला म्हणतो आपण 80 प्रश्न हे नॉन टेक्निकलचे होते आणि 50 प्रश्न हे जे होते हे तुमचे टेक्निकलचे होते. मार्क मात्र याच्यामध्ये वेटेज टेक्निकलला जास्त होतं. आता याच्यामध्ये जो पेपर अनालिसिस आपण करणार आहोत त्याच्यामध्ये ह्याच्यावरती आपला फोकस असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सिलेबस दिलेला होता, जो पॅटर्न याच्या अगोदरचा होता, तो पॅटर्न त्यांनी सेम फॉलो केलेला आहे. त्याच्यामुळे पॅटर्न मध्ये काही चेंज आहे असं नाही. पण जे याच्या अगोदरची एक्झामिनेशन झाली होती त्याच्यामध्ये पॉवर सिस्टीम वरती जे क्वेश्चन विचारलेले होते त्याच्यापेक्षाही जास्त प्रश्न या वेळेला विचारले गेले. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण जर क्लासिफाय केले तर पॉवर सिस्टीम असेल, त्याच्यामध्ये मेनली ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, याच्यावरती जास्त होते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण टॉपिक वाईज प्रश्न डिस्कस करायचे झाले, टेक्निकल बद्दल बोलतोय मी, तर टॉपिक वाईज बघा, जर सब टॉपिक सुद्धा पॉइंट आउट केला आपण तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल, सॅक कॅल्क्युलेशन असेल, रिलेशन्स असतील, त्यानंतर लोड फॅक्टर कॅल्क्युलेशन असेल, रिझर्व्ह कॅपॅसिटी असेल, डिमांड फॅक्टर कॅल्क्युलेशन असेल, इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन असेल, ग्राउंड क्लिअरन्स असेल, किंवा स्पेसिफिकली ट्रान्समिशनशी आणि डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जास्त क्वेश्चन्स होते. हे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत त्या टॉपिकचे. याच्या व्यतिरिक्तही जे टेक्निकल पॉइंट्स आहेत याच्यामध्ये बघा, डीसी डिस्ट्रीब्युशन याच्यावरती 3 MCQ होते, किंवा व्हॅल्यू ऑफ कॉपर मटेरियल रिक्वायर्ड. आता हा वेगळ्या पर्टिक्युलर टाईपचा क्वेश्चन्स होता, प्रॅक्टिकल ओरिएंटेड काही क्वेश्चन्स होते, तर त्यापैकी हे काही क्वेश्चन्स आहेत बघा. इथे सुद्धा 3 MCQ त्याच्यावरती आहे. पॉवरशी रिलेटेड, पॉवर कॅल्क्युलेशनशी रिलेटेड एक प्रश्न होता. त्याच्या व्यतिरिक्त जे व्होल्टेज रेग्युलेशन आहे, लिकेज रिएक्टन्स आहे, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, बरोबर आहे, असे खूप सारे जे प्रश्न आहेत हे त्याच्यामध्ये होते. याच्यामध्ये पॉवर सिस्टीमच्या व्यतिरिक्त जे काही MCQज होते, मग कंट्रोल सिस्टीम असेल, अॅनालॉग अँड डिजिटल असेल, EMT असेल किंवा काही मिसलेनियस असेल, तर या केसमध्ये आपण बघू शकतो की त्याच्यावरती क्वेश्चन्स कमी होते. पण ते सुद्धा असे क्वेश्चन्स होते, काही त्याच्यामधले खूप सोपे क्वेश्चन्स होते. फॉर एक्झाम्पल बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा सोपा क्वेश्चन होता, पण तेच जर आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म कडे गेलो किंवा कंट्रोल सिस्टीम वरती, बोडे प्लॉट वरती गेलो, तर ते मात्र क्वेश्चन्स हे नक्कीच डिफिकल्ट लेवलचे होते. ओके, हे सगळे टॉपिक वाईज, सब टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत बघा. याला जर समराइज केलं आपण कंप्लीट टेक्निकल साठी, तर टेक्निकल क्वेश्चन बघा, जे मॅक्सिमम क्वेश्चन होते ते तुमच्या पॉवर सिस्टीम वरती होते. मग ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, हे जवळपास 30 पेक्षा जास्त क्वेश्चन जे आहेत अप्रॉक्सिमेट, हे तुमचे फक्त आणि फक्त पॉवर सिस्टीमचे होते. आणि मग त्याच्याशी रिलेटेड बाकी जे नेटवर्क थेरम असतील, मशीन असेल, मेजरमेंट असेल, जो कोर इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, याच्यावरती जवळपास 4-4-2 असे क्वेश्चन्स होते. आणि राहिलाय प्रश्न की जे बाकीचे सब टॉपिक्स असतील, मग ते इलेक्ट्रॉनिक्सचे काही सब टॉपिक्स असतील, फॉर एक्झाम्पल बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्याच्यामध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल, याच्यामध्ये एक प्रश्न आला होता. ओके, त्याच्या व्यतिरिक्त मिसलेनियस काही टॉपिक्स होते बघा, जसे EMT वगैरे आहे, त्याच्यावरती 2 क्वेश्चन्स होते. आणि कंट्रोल सिस्टीम वरती इथे सुद्धा 2 प्रश्न होते.
पण याला जर आपण ओव्हरऑल लुक बघितलं तर एवढं लक्षात येईल तुम्हाला की टेक्निकल मध्ये जो मॅक्सिमम पार्ट होता हा मॅक्सिमम पार्ट पॉवर सिस्टीमशी रिलेटेड होता. याच्या अगोदरच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा पॉवर सिस्टीम वरती जास्त फोकस होता त्यांचा, पण या केसमध्ये किंवा या पेपरमध्ये तो अजून जास्त होता. बरं, पॉवर सिस्टीम वरती क्वेश्चन्स आलेत किंवा बाकीचे पर्टिक्युलर टॉपिक्स वरती क्वेश्चन आले, याच्यामध्ये सुद्धा जर आपण थेरी आणि न्यूमेरिकल बेस बघितलं तर ते सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण ते सुद्धा हायलाइट करण्यासारखं आहे, कारण त्याचा उपयोग आपण जनकोसाठी करू शकतो की बाबा रे कशा पद्धतीचे एमसीक्यूज हे कॅल्क्युलेशन बेस किंवा न्यूमेरिकल बेस येऊ शकतात. इथे जर आपण बघितलं तर जवळपास जे 50 क्वेश्चन्स होते, या 50 क्वेश्चन मधले 25 पेक्षाही जास्त प्रश्न हे तुमचे थेरी बेस होते. 25 पेक्षा जास्त प्रश्न हे थेरी बेस होते आणि साधारणतः जे 25 पेक्षा कमी क्वेश्चन जे होते ते न्यूमेरिकल बेस होते. साधारणतः 22-23 प्रश्न जे होते ते न्यूमेरिकल बेस होते. पण असं नाही की ते फक्त पॉवर सिस्टीमचे किंवा नेटवर्कचे होते, तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा जो एकच प्रश्न होता तो सुद्धा न्यूमेरिकल बेस्ड होता. येते लक्षात? तर हे जे आहेत याच्यावरती आपल्याला ओव्हरलुक करावं लागेल, कारण येणाऱ्या एक्झामिनेशन जे आहेत शेवटी त्या एमएसबीच्या ज्या ट्रायफर्केशन झालेल्या आहेत त्याच डिपार्टमेंटची किंवा त्या संस्थेची संलग्नता आहे. त्याच्यामुळे फोकस करताना याच्या पुढे आपल्याला पॉवर सिस्टीम असेल, नेटवर्क असेल, जे कोअर सब्जेक्ट आहेत तुमचे एकदम कोअर, आणि जे सब्जेक्ट्स त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे, मग ते ट्रान्समिशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, याचा अर्थ प्रॅक्टिकल ओरिएंटेड काही क्वेश्चन्स, तर हे तुम्हाला याच्यामध्ये फोकस करायचे आहेत. हा टेक्निकलचा पार्ट होता. याच्यामध्ये काही सॅम्पल क्वेश्चन जर बघायचे झाले तर हा एक प्रश्न बघा न्यूमेरिकल आला होता. हे ऑलरेडी एका स्पेसिफिक एक्झामिनेशन मध्ये 2008 ला येऊन गेलं होतं. हे न्यूमेरिकल आहे, हे स्पेसिफिक पर्टिक्युलर न्यूमेरिकल या एक्झामिनेशन मध्ये होतं. याचा आन्सर 2 ओहम आहे बघा. किंवा आपण जर त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक इलेक्ट्रिकलचे टॉपिक्स बघितले तर स्टार डेल्टाचा, ज्याच्यामध्ये 5 ओहम आणि 5 ओहमचं एक स्पेसिफिक पर्टिक्युलर सर्किट दिलं होतं आणि तुम्हाला इक्विव्हॅलेंट सर्किट काढायचं होतं. त्यानंतर सिंपल आरएमएस व्हॅल्यू काढायची होती, एक इक्वेशन दिलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण लाप्लास ट्रान्सफॉर्मर वरती गेलो तर हे जे स्पेसिफिक रिलेशन आहेत हे लाप्लास ट्रान्सफॉर्म विचारले गेले होते. त्याच्यानंतर जो इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, इलेक्ट्रॉनिक्स वरती फक्त एक प्रश्न आला, एक अॅनालॉग वरती किंवा ज्याला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स म्हणूया अॅनालॉग पेक्षा, ओके, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स वरती, आणि एक क्वेश्चन डिजिटल वरती होता. जो बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन होता तो न्यूमेरिकल होता, फाइंड द इफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर फॉर रेजिस्टिव्ह लोड. ओके, सिंपल प्रश्न होता हा. आणि डिजिटल मध्ये असा एक क्वेश्चन होता की ज्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की वन आउटपुट, जेव्हा दोन्ही झिरो इनपुट असतात, एखाद्या लॉजिक गेटला जेव्हा 0 इनपुट असतात तेव्हा 1 आउटपुट कुठल्या लॉजिक गेटमध्ये मिळतं. आता सिंपली असं वाटतं आपल्याला की बऱ्याचदा एकच लॉजिक गेट दिलेलं असेल, पण त्यांनी ऑप्शन्स मध्ये मात्र एक्सऑर आणि एक्स नॉर हे दिले होतं. ओके, हा ट्रूथ टेबल आपल्याला माहिती आहे आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काही प्रॉब्लेम आला नाही. हे झालं तुमचं टेक्निकलचं. तर टेक्निकलचे जर कॉन्क्लुजन करायचं झालं तर मॅक्सिमम क्वेश्चन्स हे पॉवर सिस्टीम वरती, थेरी क्वेश्चन्स हे जवळपास आपण म्हणूया 50% पेक्षा जास्त, आणि न्यूमेरिकल बेस हे त्याच्यापेक्षा कमी. पण जर लेवल बघायची झाली तर एक लक्षात घ्या, डेफिनेटली त्याच्यासाठी काही वेळ लागला असेल तुम्हाला, पण लेवल जर बघायची झाली तर मॉडरेट लेवल होती ह्या टेक्निकलच्या प्रश्नांची. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी म्हणतील की नाही सर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स खूप टेक्निकली हायर लेवलचे होते, काही जण म्हणतील की नाही सर इझी लेवलचे होते. पण जर आपण एक टॉपमोस्ट बेंचमार्क विद्यार्थी घेतला, कशासाठी, तर ज्याचा खूप चांगला अभ्यास झालेला असेल, ऑलरेडी हे एक्झामिनेशन अगोदर व्हायला पाहिजे होती, 16 जुलै वगैरे त्याची डेट होती, पण ती पोस्टपोन होत इथपर्यंत आली, तर याचा अर्थ काही विद्यार्थी रिलॅक्स झालेत. पण जे विद्यार्थी पहिलेपासून एकदम प्रॉपर अभ्यास करत होते त्यांचा टेम्पो किंवा त्यांची जी इफिशियन्सी आहे ती कुठेही कमी झाली नाही, त्यांनी ती कन्सिस्टन्सी तशीच मेंटेन केली. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना हा पेपर एक मॉडरेट, जो टेक्निकल जो पार्ट होता तो मॉडरेटच त्यांना वाटला. आता नॉन टेक्निकल मध्ये आपल्याला माहिती आहे ऍप्टी, रिझनिंग आणि मराठी होतं. याच्यामध्ये 80 प्रश्न होते आणि 40, 20 आणि 20 असं त्याचं बायफर्केशन होतं. जर नॉन टेक्निकल मध्ये बघायचं झालं तर ऍप्टिट्यूडचे जो पर्टिक्युलर क्वेश्चन्स होते हे क्वेश्चन्स एक ऍव्हरेज लेवलचे क्वेश्चन्स होते. त्या मदतीने बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे सॉल्व्ह केले. काही विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही, ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्टी शेवटी ठेवलं होतं तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच वेळ पुरला नाही. जर ऍप्टीचे टॉपिक्स आपण बघायचे झाले तर त्याच्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन असेल, बरोबर आहे, त्यानंतर स्पेसिफिक प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन किंवा कार जे आहेत त्याच्याशी रिलेटेड काही न्यूमेरिकल्स आले होते. त्याच्या व्यतिरिक्त सिम्प्लिफिकेशन, ओके, अप्रॉक्सिमेशन असेल, रेशो असेल, प्रॉफिट लॉस असेल, ओके,
हे जे पर्टिक्युलर पॉइंट्स आहेत याच्यावरती क्वेश्चन्स हे आले होते. आपटीसाठी आपल्याला माहिती आहे की किती क्वेश्चन्स असतात, त्याच्यानुसार हे पर्टिक्युलर क्वेश्चन्स म्हणजे हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक इथून पुढे सुद्धा तुम्हाला चेकआउट करावं लागेल. पण एक लक्षात ठेवा की आपटीची जी लेवल होती प्रश्नांची ॲज कम्पेअर टू रिझनिंग ही सोपी होती. ओके, पण आपण जर रिझनिंग वरती गेलो विद्यार्थी मित्रांनो, इथे सगळ्यात मोठा जो ज्याला म्हणतो आपण विद्यार्थ्यांना एक शॉक बसला तो म्हणजे रिझनिंग जे आहे कम्प्लिटली असं म्हणू शकतो आपण की पीओ लेवलचीच होती, जे प्रोबेशनरी ऑफिसर लेवलच्या एक्झाम जे IBPS कंडक्ट करतं. तर बरेचसे प्रश्न हे रिझनिंग मधले डेफिनेटली त्या लेवलचे होते. मग याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटचे असतील, ओके, सिलेझियमचे असतील, ब्लड रिलेशनचे असतील, पझलचे असतील, बरोबर आहे, नंबर सिस्टीम असेल, अरेंजमेंट असेल, इनएक्युरेटी असेल, मशीन इनपुट असेल, याच्यावरती जर आपण अनालिसिस केला किंवा हे क्वेश्चन्स बघितले तर ह्या क्वेश्चनची लेवल डेफिनेटली टफ होती. बऱ्याचशा विद्यार्थ्या मित्रांनी ज्यांनी चांगल्या पद्धतीने रिझनिंग केलं असेल किंवा जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे इलेक्ट्रिकलचे आहेत पण ते पीओ साठी काही त्यांना तयारी करत असतात किंवा क्लास लावत असतात, त्या विद्यार्थ्यांना हे सोपं गेलं. पण जे विद्यार्थी कोर ब्रँचेसचे आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम आला. तर हे जे क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चन्स मध्ये बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांना थोडासा शॉक बसला. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर जो मराठी होता हा एक प्रॉपर पॅटर्न आहे, सिंपल पॅटर्न होता. याच्यामध्ये 4 टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये कंप्लीट मराठीचे जे 20 प्रश्न होते हे विभागले गेले होते. याच्यामध्ये उतारे, त्यानंतर वाक्यरचना ज्याला आपण सेंटेन्स फॉर्मेशन म्हणतो, त्यानंतर व्याकरणातील चुका, एरर्स, स्पॉट दी एरर्स, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे फिल इन द ब्लँक्स किंवा रिकाम्या जागा भरा. तर हे जे पर्टिक्युलर पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स याच्यामध्ये 5-5 प्रश्न जे आहेत ते विचारले होते. हे गोष्ट लक्षात घ्या. का? कारण याच्या पुढच्या ज्या एक्झामिनेशन होणार आहे त्याच्यामध्ये लँग्वेज मध्ये जेव्हा मराठी लँग्वेज असते तर त्या केसमध्ये याच्यामध्ये खूप सारा वेळ न घालवता किंवा वेळ न देता याच्यामध्ये फक्त या पद्धतीचे MCQ बेस, आता उतारे तर कितीतरी मिळून जातील तुम्हाला, तर त्या टाईपचे जे पर्टिक्युलर प्रश्न आहेत हे सॉल्व्ह करा. म्हणजे याच्यामध्ये वेळ जाणार नाही पण मार्क मात्र तुम्हाला मिळतील. तर हे नॉन टेक्निकलचं होतं विद्यार्थी मित्रांनो. जसं मी आपटीचं सांगितलं, रिझनिंगचं सांगितलं आणि मराठी सांगितलं. हे जे आहे हे झालेली एक्झाम आहे. याच्यामध्ये आता जी झाली एक्झाम ती गेली आहे. आता आपण बघूया 1-1.5-2 महिने वगैरे काहीतरी रिझल्टसाठी लागतील, अजून जेवढे लागतील तेवढे, कारण ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक्स आणि तुमच्या सिव्हिलचा सुद्धा लागलेला नाही रिझल्ट. पण इथे लक्षात घ्या काय नोटेशन्स आहेत या पर्टिक्युलर अनालिसिस वरनं, या एक्झामच्या पॅटर्न वरनं, एक्झामच्या क्वेश्चन्स वरनं, आणि त्याचा उपयोग आपण कसा घेणार आहोत आपल्या महाजनको किंवा येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी. येते लक्षात? मग आता इथे लक्षात घ्या की एक्झाम पॅटर्न जो होता तो सिंपल ॲज पर सिलेबस होता. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते ॲज इट इज टेक्निकलला जे काही दिलेले असतील, मराठी असेल अजून काही असेल, आणि त्याच्यामध्ये बेसिकली जे आपल्याला अपेक्षित होतं की पॉवर सिस्टीमचे जास्त प्रश्न येतील ते सुद्धा तसेच होते, उलट जास्त आले अजून, बरोबर आहे. पण एवढं मात्र आहे की हा पेपर लेंदी होता. बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतील की नाही नाही सर लेंदी वगैरे काही नव्हता. पण एक लक्षात घ्या टेक्निकल वरती आपण फोकस केला होता. आपण सुरुवातीला टेक्निकल सॉल्व्ह केलं, ओके, तिथे बऱ्याचशा प्रश्नावरती आपण अडलो, ओके, आणि पण जेव्हा आपण 80 प्रश्न हे नॉन टेक्निकलचे सॉल्व्ह करायला गेलो डेफिनेटली तिथे वेळ कमी पुरला. ओके, तर लेंदी पेपर होता. लेवल मात्र मॉडरेट होती, मी मगाच सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त मॅक्सिमम टेक्निकल क्वेश्चन जे आहेत ते तुमचे पॉवर सिस्टीम, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन याच्यावरतीच आले होते. आणि जे MCQ बघायचं झालं तर मी जसं सांगितलं तुम्हाला की थेरी हे जवळपास पर्टिक्युलर 50% वरती होते. एक साधारणतः 25-26 किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे थेरी बेस्ड होते, आणि न्यूमेरिकल जे आहे एक साधारणतः 20 ते 22-23 होते, बरोबर आहे. मग हे जे आहेत हे थेरी आणि न्यूमेरिकलचं रिलेशन दिलेलं आहे. हे असंच राहील अशातला भाग नाही. पण आता इथून पुढे अभ्यास करताना हे लक्षात ठेवा की साधारणतः 50-50% MCQ थेरी आणि न्यूमेरिकल बेस्ड करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की टाइम मॅनेजमेंट. कारण थेरी सॉल्व्ह करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, पण जेव्हा मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो डेफिनेटली मला थेरीपेक्षा जास्त वेळ लागतो. ओके, आणि एक अजून गोष्ट लक्षात घ्या की रिझनिंग जी आहे ती पीओ लेवलचे काही MCQ तुम्ही सॉल्व्ह करायलाच पाहिजे प्रत्येक टाईप मधले. मग त्याच्यामधले कुठलाही एखादा टॉपिक असेल कुठला रिझनिंग मधला, तर त्या केसमध्ये मात्र तुम्ही पीओ लेवलचे काही MCQ हे सॉल्व्ह करायलाच पाहिजे. हे याच्यामधनं नोटेशन आहे. येते लक्षात?
सगळ्यात महत्वाचं कट ऑफ, सगळ्यांची उत्सुकता असते कट ऑफ किती लागेल सर. डेफिनेटली एक लक्षात घ्या की कट ऑफ जो आहे 150 मार्काचा पेपर होता तुमचा, पण जे फायनल मार्क्स असतात ते 100 पैकी असतात. तर आपण कॅटेगरी वाईज जर बघायचं झालं तर इथे एक लक्षात घ्या की ओपन साठी, कारण काय झालंय की टेक्निकलचा जो पार्ट होता, टेक्निकलचा जो कुठला स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट होता, तर टेक्निकलचे जे 50 प्रश्न आहेत, तर जे चांगले विद्यार्थी होते, टॉपमोस्ट लेवलचे विद्यार्थी होते, त्यांचा अटेम्प्ट जो आहे, अटेम्प्ट सगळ्यांचाच टेक्निकलचा मॅक्सिमम असणार, कारण त्यांनी सुरुवातीला त्याच्यावरती फोकस केला, बरोबर आहे. पण त्याच्यामधले जर बघायचं झालं एक साधारणतः 42 to 46 एवढे जे काही विद्यार्थी आहेत, डेफिनेटली त्यांचे ते आन्सर्स बरोबर असणार. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे ते परत खाली येणार, बरोबर आहे. आणि नॉन टेक्निकलचे जे 80 प्रश्न आहेत पण 40 मार्क आहेत, ओके. तर या केसमध्ये मात्र मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय की ज्यांचं रिझनिंग जमलं आहे त्यांचा जो स्कोअर आहे तो बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगला असेल नॉन टेक्निकल मध्ये, ओके. पण आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा विचार करणार नाही. एक साधारणतः आपण जर बघितलं तर 90 ते 95 टोटल मी 150 पैकी म्हणतोय, कारण अगोदरचा जो कट ऑफ होता साधारणतः 55 वगैरे कट ऑफ होता, ओके. पण या केसमध्ये आता आपण अवेअरनेस वाढली आहे, विद्यार्थी संख्या वाढली आहे, विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ मिळालाय, ज्यांना अभ्यास करायचा होता त्यांच्यासाठी. तर आपण असं म्हणू शकतो की 60 ते 65 मध्ये 100 पैकी हा नक्कीच ओपनचा कट ऑफ जाईल. ओबीसी जे आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी डेफिनेटली त्याच्यापेक्षा थोडासा कमी आपण म्हणू शकतो, ओके. पण तो सुद्धा एकदम कमी न जाता एक अराउंड 60 वगैरे असू शकतो, 56 ते 60. त्यानंतर ईडब्ल्यूसी त्याच्या लेवलला असेल. फक्त कॅटेगरी जर असेल तर कॅटेगरीमध्ये थोडासा कमी कट ऑफ हा लागतो, ओके. एक 52 ते 56 किंवा 50 ते 52 हा एसटी साठी आपण इमॅजिन करू शकतो. एक टेंटेटिव्ह कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली याच्यामध्ये अप अँड डाऊन काहीतरी स्पेसिफिक होऊ शकतात. पण त्या केसमध्ये एक लक्षात घ्या की एक बेंचमार्क आहे आणि हे सगळं अनालाइज केल्यानंतर की किती विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केला, किती क्वेश्चन्स बरोबर येऊ शकतात, कारण जनरली आपल्याला माहिती आहे, कारण जवळपास बऱ्याचशा टेलिग्राम ग्रुपवरती वगैरे याची आन्सर की सुद्धा टाकून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनी. तर काही क्वेश्चन्स नक्कीच त्याच्यामध्ये चूक आहेत, काही मेन्शन केलेल्या, पण काही मात्र बरोबर आहेत. तर हा एक टेंटेटिव्ह कट ऑफ आहे. पण लक्षात घ्या इथे ही एक्झामिनेशन झालेली आहे, त्याच्यामुळे आता रिझल्ट ज्यावेळेस येईल त्याच वेळेस याच्यावरती डोकावून बघायचं. सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाला माहिती असतं की माझी काय लेवल होती आणि मी कशा पद्धतीने हा पेपर दिला. त्याच्यामुळे आता जस्ट फॉरगेट अबाउट दिस वन, नाउ फोकस ऑन द अपकमिंग एक्झामिनेशन, आणि ती म्हणजे जेनको सगळ्यात पहिल्यांदा. मग एक या पर्टिक्युलर पार्ट मधनं, या महाट्रान्सकोच्या एक्झामिनेशन मधनं लक्षात काय ठेवायचंय, तर टेक्निकल वरती फोकस करताना पॉवर सिस्टीम असेल, नेटवर्क थेरम असेल, मशीन असेल किंवा मेजरमेंट असेल, याच्यावरती फुल फोकस करायचा. याच्यामध्ये थेरी, न्यूमेरिकल सगळे फोकस करायचे. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की कन्सेप्च्युअल टाइप तुमचं स्टडी असलं पाहिजे, तुमचं मटेरियल सुद्धा त्याच टाइपचं असलं पाहिजे. सगळे ब्रेन मॅपिंग तुमच्याकडे असले पाहिजे. प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्या डिपार्टमेंटमध्ये जे काही युटिलाइज होतं किंवा जे काही स्पेसिफिक, फॉर एक्झाम्पल आताची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये डायमीटर काढायचं किंवा वाइंडिंगशी रिलेटेड काही लॉसेसशी रिलेटेड क्वेश्चन्स होते बघा. तर त्याच प्रकारे तुम्हाला याच्यावरती फोकस करावा लागेल. हा एक काय आहे, दिस इज नथिंग बट द मेसेज फ्रॉम महा ट्रान्सको. पण हे करत असताना जे विषय बाकीचे आहेत, एक जवळपास 9 ते 11 प्रश्न जे आहेत टेक्निकल मधले, हे बाकीच्या टॉपिक्सवर होते. मग अॅनालॉग डिजिटल असेल, ईएमटी असेल, कंट्रोल सिस्टीम असेल, बरोबर आहे. पण ते सुद्धा काय आहे, महत्वाचे आहे. पण तिथे फोकस करताना काय करायचं, जरी हे एमसीक्यू तुम्ही स्किप नाही करू शकत, जरी हे टॉपिक तुम्ही स्किप नाही करू शकत, पण पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग डिजिटल, कंट्रोल सिस्टीम, ईएमटी किंवा काही अजून मिसलेनियस असेल, याच्यामध्ये स्टडी करताना बेसिकली तुम्ही एमसीक्यू बेस स्टडी करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येक एमसीक्यू मधनं एक लाईन लिहून काढायची, दॅट इज नथिंग बट द इन्फॉर्मेशन फॉर दिस सब्जेक्ट. पण तुमचा मॅक्सिमम फोकस हा असा असला पाहिजे. असाच पॅटर्न येईल असं मी म्हणत नाही, पण एक ट्रेंड त्यांनी दिलेला आहे की टेक्निकल मध्ये पॉवर सिस्टीम वरती, कारण त्याच्यावरतीच काम आहे, तुम्हाला तुमचं जॉब प्रोफाईल त्याच्यावरती आहे, त्याच्यामुळे तिथे क्वेश्चन्स हे मॅक्सिमम येणारच येणार. त्याच्यामुळे तुम्हाला फुल्ली फोकस राहावं लागणार आहे तुमच्या पॉवर सिस्टीम वरती. मग ते ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन असेल किंवा नेटवर्क थेरम असेल किंवा मेजरमेंट्स असतील किंवा आपला मशीन असेल, मग त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असेल किंवा कुठल्याही मशीन्स असतील. विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली जे स्मॉल टॉपिक्स आहेत, या स्मॉल टॉपिक साठी एमसीक्यू बेस्ड स्टडी करा.
कारण छोटे छोटे टॉपिक्स आहेत, पण एक क्वेश्चन जरी तुम्हाला मिळाला तर 2.2 मार्क्स असणार आहे. ओके, ऍप्टिट्यूड रिझनिंग डेफिनेटली पीओ लेवलचं करावंच लागेल तुम्हाला. त्याच्यामधले स्पेसिफिकली काही टॉपिक्स जे नेहमी नेहमी विचारतात, या एक्झाम मध्ये विचारलंय, ब्लड रिलेशन असेल, अजून कुठले असेल, हे तर पॉइंट आउट करा आणि जुने पेपर रेफर करा पीओ लेवलचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे क्वेश्चन फॉर्मॅट आहे मराठीसाठी, 20 प्रश्न असणार, 10 मार्क असणार. याचा अर्थ इथे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा गोल्डन चान्स आहे. कारण 5-5 प्रश्न असणार आहे, फॉर्मॅट फिक्स आहे, टाइप ऑफ क्वेश्चन्स. मग इथे तुम्हाला ग्रामर वाचायची गरज नाही. येते लक्षात? याच्यामध्ये फक्त क्वेश्चन्स चेक करा, काही उत्तरे चेक करा आणि त्याच्यावरनं तुम्ही हा अभ्यास करू शकता. तर हे लेसन आहे महाजनकोच्या एक्झामिनेशन मधनं. कारण काय आहे की एक पॅटर्न IBPS नी आपल्याला स्टँडर्ड बेंचमार्क म्हणून दिलेला आहे. ह्या एक्झाम मध्ये नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील, खूप जण सिलेक्ट होतील, बरोबर आहे. पण जी एक्झाम येणार आहे याच्यामधनं निराश न होता, जी एक्झाम येणार आहे डेफिनेटली त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हा फॉर्मॅट जो स्पेसिफिक IBPS नी महाजनकोसाठी दिलाय, हा तुम्ही नक्की द्या विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या की स्टडी करताना कुठलाही एखादा टॉपिक असेल, त्या टॉपिक वरती जे काही MCQs अवेलेबल आहे, स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, तर एखाद्या टॉपिक वरती सगळे MCQ, मॅक्सिमम MCQ, सगळ्या ऍस्पेक्टनी तयार झालेले MCQ हे नक्की स्टडी करण्याचा प्रयत्न करा. काही मटेरियल तुमच्याकडे असेल, काही नसेल, तरीही तुम्ही वेगवेगळे स्टडी मटेरियल हँडल करून डेफिनेटली पॉवर सिस्टीम साठी सगळ्यात जास्त फोकस करून तर ते तुम्ही कलेक्ट करा आणि त्याच्यावरती काम करा. विद्यार्थी मित्रांनो, पॉवर सिस्टीम हा खूपच मोठा स्पेसिफिक टॉपिक झाला इथे सिलेक्शन मध्ये. त्याच्यामुळे इथून पुढे येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये त्या टॉपिक वरती फोकस करा. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या 5 मित्रांना जरूर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.